नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडबे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमध्ये द्रव्याचे संघटन, कंपोजिशन ऑफ मॅटर हा 6वा पाठ. आपण या पाठात मागील इयत्तामध्ये काय शिकलो ते पाहणार आहोत. या चित्रात तुम्हाला दिसत असेल पदार्थाच्या 3 अवस्था, 3 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड and gas, and one more thing, plasma. This we have studied in our previous standards. In that water has 3 states. ह्या 3 ज्या स्टेट्स आहेत पदार्थाच्या 3 अवस्था, सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे स्थायू, द्रव, वायू, या 3 अवस्थामध्ये पाणी हा पदार्थ आढळतो. पाण्याची पहिली अवस्था स्थायू म्हणजे बर्फ, लिक्विड म्हणजे पाणी, आपण जे पाणी पितो ते लिक्विड स्टेटमध्ये असतं, द्रव अवस्थेमध्ये असतं, आणि गॅस म्हणजे पाण्याची वाफ. या पाण्याच्या 3 अवस्था आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे बर्फ, पाणी आणि पाण्याची वाफ. आणि ह्या ज्या 3 अवस्था आहेत पदार्थांच्या, त्या पदार्थांच्या अवस्थांचं अवस्थांतर होतं, म्हणजे पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो. सबस्टन्स गोज फ्रॉम वन स्टेट टू another state, that is called as change of state. Means ice can be converted into water, water can be converted into steam, and vice versa, we can convert steam into water and water into ice. So that what is required? The heat. उष्णता आणि अवस्थांतर यांचा संबंध आहे. उष्णता आपण दिली की अवस्थांतर होतं. या चित्रात बघा, सॉलिड पदार्थ आहे, बर्फ आहे, त्याला मेल्ट केलं की लिक्विड होतं, त्याला मेल्टिंग म्हणतात, द्रवण. आणि लिक्विड पाणी जे आहे आपण फ्रीजमध्ये ठेवलं, फ्रीज केलं, थंड केलं की त्याचं सॉलिड बनतं, म्हणजे त्याची उष्णता काढून घ्यायची. सॉलिडचं लिक्विड करायला उष्णता द्यावी लागते. त्याचबरोबर लिक्विड जर असेल म्हणजे पाणी आहे, पाणी आपण गरम करतो बघा, म्हणजे उष्णता देतो. उष्णता दिल्यावर पाण्याचं वाफ बनते, म्हणजे लिक्विड गेट कन्वर्टेड टू गॅस, दॅट इज कॉल्ड ॲज वेपोरायझेशन, फॉर विच हीट शुड बी गिवन. अँड इफ गॅस और वॉटर वेपर इफ विल कूल, म्हणजे पाण्याची वाफ आपण जर थंड केली, इफ गॅस इज कूल्ड मीन्स कंडेन्स, देन इट गेट कन्वर्टेड टू लिक्विड. वाफेवर आपण झाकण ठेवलं तर वाफ थंड होऊन वाफेचा पुन्हा पाणी बनतं. मीन्स दिस चेंज ऑफ फिजिकल स्टेट इज रिलेटेड विथ द effect of it or amount of heat we are giving or we are taking out from the substance. उष्णता आपण दिली की काढून घेतली यावर अवलंबून आहे पदार्थांचं अवस्थान. दुसरा भाग आपण अजून काय शिकलो की या चित्रात तुम्हाला दिसत आहे की लाकूड, सुतार जो आहे तो लाकूड तासलेला आहे, लाकडाचे बारीक बारीक कण आहेत. लाकूड हा एक पदार्थ आहे आणि त्या पदार्थात तुम्हाला बारीक बारीक कण दिसत आहे. इथे शिक्षिका शिकवते आहे, आपण वर्गात बाई शिकवतात, फळ्यावर खडूने लिहितात, आणि तुम्हाला लक्षात आलं असेलच की जेव्हा लिहिलेलं पुसलं जातं तेव्हा खडूचे बारीक बारीक कण पडतात. दोन्ही चित्रावरून काय कळतं की आपल्या अवतीभोवती असणारे सर्व पदार्थ बारीक बारीक कणांनी बनलेले आहेत. मगाशी लाकडाचे कण, आता हे खडूचे बारीक कण, माती जिच्यापासून आपण मातीपासून मडकं बनवतो मातीचे बारीक कण, साखरेची पावडर केली, पिठी साखरेचे बारीक कण, म्हणजे सर्व पदार्थ, वस्तू आपण ज्याच्यापासून, खडू आहे ज्याच्यापासून बनवले आहे ते सर्व वस्तू आणि पदार्थ. हा तुम्हाला फरक तुम्ही मागील इयत्तामध्ये शिकलाय. वस्तूला विशिष्ट आकार असतो. आता खडू ही वस्तू आहे, पण बनवली कशा आहे? कॅल्शियम कार्बोनेट पासून बनवलेली आहे. तर कॅल्शियम कार्बोनेट हा पदार्थ आहे. वस्तू ज्यापासून बनवतात
त्यांना पदार्थ असे म्हणतात. आता ह्याच पदार्थांना शास्त्रीय भाषेत म्हणतात द्रव्य, मॅटर. म्हणजे तुम्हाला मगाशी दाखवलेलं लाकूड, ते लाकूड हा पदार्थ आहे आणि लाकडाला आपण आकार देऊन वस्तू तयार करतो, खुर्ची बनवतो, टेबल बनवतो, वस्तू त्यांच्या आकारावरून ओळखता येतात. दिस ऑल्सो वी हॅव स्टडीड इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स. खडूला हा विशिष्ट गोलाकार आकार आहे, पण खडू ज्या मॅटरपासून बनवला आहे, ज्या द्रव्यापासून, पदार्थापासून बनवला आहे, तो कॅल्शियम कार्बोनेटला काही आकार नाही आहे. मग हा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे पदार्थ सर्व आपल्या अवतीभोवती असलेल्या वस्तू ज्याच्यापासून बनवतात. उदाहरणार्थ आपण काच घेऊया, काचेची भांडी, काचेची बरणी, काचेचा ग्लास म्हटलं की आपल्यासमोर ग्लासाचा आकार येतो, बरणी म्हटली की बरणीचा आकार येतो. त्या वस्तू बनवली आहे काचेपासून, काच आहे पदार्थ. मग हे सर्व पदार्थ जे आहेत ज्यांच्यापासून वस्तू बनवतात, सर्व पदार्थांना शास्त्रीय भाषेत द्रव्य असे म्हणतात. आणि हे सर्व द्रव्य म्हणजे सर्व पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. ऑल द मॅटर इज मेड ऑफ स्मॉल टायनी पार्टिकल्स. कण म्हणजे पार्टिकल्स हे महर्षी कणाद यांनी सांगितलं होतं. आणि पहिले महर्षी कणाद आहे की ज्याने सूक्ष्म कणांनी सर्व पदार्थ बनलेले असतात हे सांगितलं, म्हणून तर त्यांना नाव कणाद आहे. आणि त्यावर अधिक अभ्यास इतर शास्त्रज्ञांनी नंतर पुढे केलेला आहे. तर ह्या चित्रात तुम्हाला दिसत असेल अजून वेगळं काही तुम्हाला दिसतंय बघा. मगाशी आपण शिकलो द्रव्याच्या अवस्था. इथे काय दिसतंय, त्याच द्रव्याला अजून दुसऱ्या आपण परिभाषेमध्ये बोलूया की आपल्या सभोवताली दिसणाऱ्या सर्व वस्तू किंवा न दिसणाऱ्या, पण सभोवताली दिसणाऱ्या तसेच न दिसणाऱ्या असं का म्हटलंय, कारण हवा एक पदार्थ आहे की जो आपल्याला दिसत नाही, बरोबर ना, परंतु आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला हवा जाणवते, आपल्या त्वचेला जाणवते पंखा लावला की. अशा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व वस्तू ह्या लहान कणांनी बनलेल्या आहेत, त्याला द्रव्य असे म्हणतात. ऑल द ऑब्जेक्ट्स दॅट वी सी अराउंड अस, म्हणजे आपण जे पाहतो ते सुद्धा, अँड ऑल्सो दोज विच वी कॅनॉट सी आर मेड अप ऑफ सम अँड अदर मॅटर. सगळे पदार्थ आपल्या अवतीभोवतीचे द्रव्याने बनलेले आहेत. सगळे पदार्थ द्रव्याने बनलेले आहेत. मग ह्या द्रव्याचे मगाशी आपण 3 प्रकार पाहिले, स्थायू, द्रव, वायू. आणि हे जे 3 आहेत, हे 3 प्रकार अजूनही आपण शिकलेलो आहोत. त्यांना म्हणतात मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. हे जे 3 प्रकार आहेत हे कशाच्या, मगाशी जे आपण 3 प्रकार केले द्रव्याची अवस्था, आणि हे जे 3 प्रकार आहेत ते द्रव्यामध्ये काय आहे ह्याचा आपण पुढे अधिक अभ्यास करणार आहोत. मूलद्रव्य पहिलं आहे कॉपर आहे, तांब हे मूलद्रव्य आहे. दुसरं वाहतं पाणी आहे, हे संयुग आहे. आणि तिसरं आहे लिंबू सरबत, ते मिश्रण आहे. आता आपण पाहणार आहोत हे जे आता आपण पाहिलं मूलद्रव्य, संयुग, मिश्रण, आणि त्याच्या आधी जे आपण पाहिलं सॉलिड, लिक्विड, गॅस, हे वर्गीकरणाचे, द्रव्याच्या वर्गीकरणाचे प्रकार आहेत. म्हणजे द्रव्य जे आहे आपल्या अवतीभोवती, आताच म्हटलं की बरेच पदार्थ आहेत, दिसणारे, न दिसणारे. मग तसं आपण, तुम्हाला आठवत असेल प्राण्यांचं, वनस्पतींचं वर्गीकरण करण्यासाठी आपण काहीतरी वी सिलेक्ट सम क्रायटेरिया टू क्लासिफाय देम. सिमिलरली टू क्लासिफाय मॅटर देर आर 2 क्रायटेरिया. 2 निकष घेतले. पहिला निकष वर्गीकरणाचा म्हणजे द्रव्याच्या अवस्था. पहिला निकष जो आहे तो द्रव्याची अवस्था, म्हणजे द्रव्य वाहतं का किंवा एका ठिकाणी स्थिर राहतं की दिसत नाही, यावरून पहिला निकष जो आहे तो म्हणजे द्रव्याच्या अवस्था. सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, द्रव, वायू. तुम्हाला मगाशीच सांगितलं. ह्या ज्या 3 अवस्था द्रव्याच्या, त्या का निर्माण झाल्या, तर त्या निर्माण होण्याचं कारण म्हणजे आंतररेणीय आकर्षण बल, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. प्रत्येक पदार्थ लहान कणांनी बनलेला आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. मग हे जे लहान कण आहेत हे कसे आहेत किंवा त्यांच्यामध्ये अंतर किती आहे त्यावरून ह्या 3 अवस्था झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्या चित्रात दिसत असेलच सॉलिड म्हणून जे लिहिलेलं आहे, म्हणजे स्थायू अवस्था, जे तिसरं चित्र आहे त्याचे कण बघा किती जवळजवळ आहेत. लिक्विडचं जे भांडं दाखवलं आहे त्याचे कण बघा, ते हलतायत, तुम्हाला हलताना दिसत असतील. आणि गॅस म्हणजे वायू अवस्थेचे कण बघा, ते तर अगदी मोकाट फिरत आहेत बघा.
म्हणजेच ह्या 3 अवस्था ज्या निर्माण झाल्या त्या कशामुळे निर्माण झाल्या, तर द्रव्यामध्ये, द्रव्याच्या कणांमध्ये एक प्रकारचं बल असतं. ते एकमेकांना पकडून ठेवणारं, कणांना एकमेकांना पकडून ठेवणारं जे बल असतं त्याला म्हणतात आंतररेणीव आकर्षण बल, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांचा एकमेकांना पकडून ठेवण्याचं बल जे आहे त्यावर हे त्यांचे 3 प्रकार झालेले. पाहूया आपण पहिलं सॉलिड स्टेट, स्थायू अवस्था. स्थायू अवस्थेमध्ये काय आहे बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील स्थायू अवस्थेचे जे कण आहेत ते तिथल्या तिथेच फिरत आहेत, तिथेच जवळजवळ हलत आहेत बघा, जागेवरून निघत नाहीयेत, जागेवरच आहेत. कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे, रेणूंच्या मधलं बल एकदम स्ट्रॉंग असतं, प्रभावी असतं आणि त्या बलामुळे स्थायूचे कण एकमेकांना अगदी घट्ट पकडून ठेवतात आणि ते आपल्या जागीच स्पंद पावतात, म्हणजे हलतायत जागीच, जागा सोडत नाहीत. आणि म्हणून स्थायूंना काय असतं, विशिष्ट आकार असतो, आकारमान असतो. सॉलिड हॅव पर्टिक्युलर डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम अँड डेन्सिटी अँड नॉन कॉम्प्रेसिबिलिटी. नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे असंपीडता, म्हणजे त्यांना तुम्ही स्थायूंना कॉम्प्रेस करू शकत नाही. म्हणजे जसं आपण स्पंज आहे, स्पंज दाबू शकतो आपण, तसं स्थायूंना दाबू शकत नाही, त्यांचा आकार कमी करू शकत नाही, पण ऑलरेडी त्यांचे कण अगदी जवळजवळ आहेत. त्यामुळे हे गुणधर्म स्थायूंना प्राप्त होतात त्यांच्या आंतररेणीव बल स्ट्रॉंग असल्यामुळे. आता ह्या स्थायूला आपण जेव्हा उष्णता देतो, तुम्हाला मगाशीच मी सांगितलं चेंज ऑफ स्टेट्स, अवस्थांतर करायला आपण उष्णता देतो. उष्णता मिळाल्यामुळे काय होतं माहिती आहे, यांच्या रेणूंची ऊर्जा वाढते आणि रेणूंची ऊर्जा वाढल्यामुळे ते जास्त एकमेकांना ढकलायला लागतात आणि जेव्हा ते ढकलायला लागतात तेव्हा ते थोडे थोडे लांब जातात बघा अशा प्रकारे. आणि जी येते ती दुसरी अवस्था द्रव अवस्था, लिक्विड स्टेट. लिक्विड स्टेटमध्ये जे कण आहेत त्यांना जास्त उष्णता मिळते. त्यामुळे उष्णता मिळाल्यामुळे काय होतं, उष्णता त्यांची जास्त, पण आंतररेणीव बल जे आहे ते कमी होतं, थोडंसं ते थोडं मध्यम प्रमाणात आहे. आणि त्यामुळे ते बल काय करतं, रेणूंना थोडं लूज सोडतं. लूज सोडल्यामुळे रेणू एका जवळजवळ आहेत पण एका जागी जखडून नाही ठेवलेले, कळलं की नाही. आणि त्यामुळे ते रेणू थोडेसे वाहू शकतात. त्यामुळे द्रवाला का असते, प्रवाहिता असते, आकारमान असते, आकार नाही. तुम्हाला माहिती आहे द्रव पदार्थ आपण ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याप्रमाणे त्याला काय येतो, आकार येतो, ठराविक आकार नसतो. तर ज्या भांड्यात ठेवू त्या धारक पात्र म्हणजे भांड्याप्रमाणे त्याला आकार येतो. दिस इज द सेकंड स्टेट, दॅट इज लिक्विड स्टेट. and now if we'll heat the liquid compound, लिक्विडला आपण हीट केलं म्हणजे द्रव पदार्थाला आपण उष्णता दिली की मग काय होतं, त्या रेणूंची अजून उष्णता हीट वाढते, ऊर्जा वाढते, बरोबर ना. अजून ऊर्जा वाढल्यामुळे, आणखी ऊर्जा वाढल्यामुळे त्यांची आणखी त्यांच्यातलं आंतररेणीव जे बल आहे ते क्षीण होतं आणि ही येते तिसरी अवस्था. ही तिसरी अवस्था म्हणजे गॅसियस स्टेट. वायू अवस्थेतील कण किती लांब लांब आहेत बघा, उष्णता अजून मिळाल्यामुळे त्यांच्यातलं आंतररेणीव जे बल अति क्षीण झालेलं आहे. त्यामुळे ते मुक्तपणे हालचाल करतात, स्वतंत्र संचार करतात, सगळीकडे आवश्यक असलेली सगळी जागा ते घेतात, व्यापून टाकतात. आपण भिंतीला खिळा ठोकण्यासाठी होल केला तर त्या होलामध्ये सुद्धा हवा शिरते. हवा जी आहे ती गॅसियस स्टेटमध्ये, हवा तुम्हाला पदार्थांची नावं माहितीच आहेत गॅसियस स्टेटमध्ये, हवा, धूर, जो चिमण्यामधून निघणारा धूर जो आहे, अगरबत्तीचा धूर, सेंटमधील वायू, हे सगळे गॅसियस स्टेटमधील पदार्थ आहेत. त्यामुळे त्यांना ठराविक आकारही नसतो व त्यांना आकारमानही नसतो. म्हणजे ह्या ज्या 3 आपण अवस्था पाहिल्या, सॉलिड, लिक्विड, गॅस, यांच्यासाठी काय क्रायटेरिया वापरला की त्यांच्या अवस्था, त्यांच्यामधील आंतररेणीव बल कसं आहे त्यावरून त्यांचे हे 3 प्रकार पडलेले आहेत. बघा ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला सर्व एकत्र गुणधर्म 3 अवस्थांप्रमाणे पाहायला मिळतील. द्रव्याच्या भौतिक अवस्था म्हणजे फिजिकल स्टेट, स्थायू. सेकंड कॉलममध्ये दिले आहेत त्यांचे गुणधर्म दिले आहेत, प्रवाहिता, दृढता, आकार्यता आणि स्थितिस्थापकत्व. आकारमान, आकार, संपीडता, आंतररेणीव बल आणि कणामधील अंतर. पाहूया आपण प्रत्येक अवस्थेमध्ये. स्थायू अवस्थेमध्ये काय, दृढ म्हणजे काय माहितीये का, म्हणजे रिजिड, पदार्थ एका ठिकाणी स्थिर असतो. आकार्य म्हणजे प्लॅस्टिसिटी,
प्लॅस्टिसिटी म्हणजे प्लॅस्टिक माहिती आहे ना, आपण प्लॅस्टिक आपण थोडंफार कडक प्लॅस्टिक नाही पण इतर प्लॅस्टिक आपण हे करू शकतो, वाकवू शकतो. स्थितिस्थापकता म्हणजे इलॅस्टिसिटी, रबर सारखे पदार्थ जे आहेत इलॅस्टिक असतात, खेचले की त्यांना आकार बदलतो, पुन्हा बल काढले असता मूळ आकारात येतात. म्हणजे हे 3 गुणधर्म, ह्या 4 पैकी हे 3 गुणधर्म स्थायू पदार्थांना आहेत, प्रवाहिता नाही. हे सर्व गुणधर्म एकत्र आहेत. ते स्थायूला कोणते आहेत? दृढता, आकार्यता आणि स्थितिस्थापकत्व. आकारमान ठराविक असतं, व्हॉल्यूम स्पेसिफिक व्हॉल्यूम द सॉलिड स्टेट कंपाऊंड्स आहे, आकारसुद्धा त्यांचा ठराविक. संपीडता म्हणजे काय? कॉम्प्रेसिबिलिटी, त्यांना कॉम्प्रेस करता येत नाही स्थायूंना. नगण्य म्हणजे निग्लिजिबल, यू कॅनॉट कॉम्प्रेस म्हणजे त्यांचं घनता व्हॉल्यूम कमी करणे तुम्ही करू शकत नाही सॉलिड पदार्थांचं. आणि अंतररेन्युएबल म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असतो, म्हणून तर त्यांचे रेणू अगदी एकमेकांच्या जवळ असतात आणि कणातील अंतर फार कमी असतं. दुसरी आपण स्टेट बघूया, द्रवामध्ये मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे कमी असल्यामुळे ते वाहतात, प्रवाहिता हा गुणधर्म द्रवांसाठी आहे. आकारमान ठराविक असतो पण आकार नाही, आकार ज्या भांड्यामध्ये आपण ठेवू त्याचा आकार असतो. संपीडता म्हणजे कॉम्प्रेस यांना थोड्याफार प्रमाणात करता येतं. अंतररेन्युएबल मध्यम असतं, कणामधील अंतरही मध्यम असतं. आणि वायू हेही वाहतात, प्रवाही आहेत. आकारमान नाही, आकार नाही. संपीडता उच्च, संपीडता म्हणजे गॅसेसना कॉम्प्रेस करता येतं. म्हणून तुम्हाला माहिती आहे आपल्या सिलेंडरमध्ये जो गॅस असतो त्याला कॉम्प्रेस, ॲक्च्युली जो वायू द्रव आहे त्याला कॉम्प्रेस केलेला असतो आणि कॉम्प्रेस करून भरलेला असतो, म्हणजे त्याला कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हटलं. CNG आहे किंवा आपला ब्युटेन जो आहे सिलेंडरमधला कॉम्प्रेस करून भरलेला असतो आणि जेव्हा त्याच्यावरचा प्रेशर निघतो तेव्हा तो वायूमध्ये रूपांतर, म्हणजे यांच्यामध्ये संपीडता म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी हा गुणधर्म आहे वायूमध्ये सर्वात जास्त. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स फार कमी, त्यामुळे वायूचे कण इथे सुद्धा फिरत असतात, कणामधील अंतर सुद्धा खूप जास्त. हे झालं द्रवाचं वर्गीकरणाचा पहिला निकष. आता पाहणार आपण दुसरा निकष. दुसरा निकष काय आहे तर द्रवाचे रासायनिक संघटन, म्हणजे द्रवामध्ये जे कण आहेत ते कण कशा प्रकारचे आहेत, कोणते आहेत, त्यावरून दुसरं वर्गीकरण केलेलं आहे द्रव्याचं. ते म्हणजे मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. हे मगाशी चित्र मी घेतले, आता त्यांचं हे वर्गीकरण का केलं आहे ते आपण पाहणार आहोत. बघा, पहिलं कॉपर हे मूलद्रव्य आहे, तांबे. चित्रावरूनच तुम्हाला कळत असेल की त्याचे प्रत्येक कण जे आहेत ते फक्त तांबे, त्यामध्ये फक्त तांबे, कॉपर. असे जे त्यांना मूलद्रव्य म्हणतात की जे त्यांच्यामध्ये ते स्वतःच असतात, दुसरं काही नसतं, म्हणून त्यांना मूलद्रव्य म्हणतात. निसर्गात मूळ स्वरूपात आढळणारी मूलद्रव्य. दुसरा प्रकार संयुग. आता हे पाणी हे संयुग आहे. बघा पाणी कशाने बनलेलं आहे, तुम्ही 7वी इयत्तेमध्ये शिकलात संयुगांची जी रेणुसूत्र. पाणी बघा, पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांनी बनलेलं आहे, म्हणजे 2 मूलद्रव्यांनी पाणी तयार झाले आहे. म्हणून हा दुसरा 2 मूलद्रव्यांचा रासायनिक संयोग झालेला आहे, त्यामुळे पाणी तयार झालेलं आहे, म्हणून त्याला संयुग म्हटलेलं आहे. आणि तिसरं बघा मिश्रण. मिश्रणामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे कुठलं संयोग आहे पण दोन्ही पदार्थ. ह्या उदाहरण बघा, लेमन, लिंबू सरबत आहे, तर काय आहे, लिंबू आहे, पाणी आहे आणि तिन्ही वेगवेगळे पदार्थ. लेमन हा नैसर्गिक पदार्थ आहे, वॉटर हे संयोग आहे, सॉल्ट सुद्धा संयोग आहे. मग ह्याच्यामध्ये काही नवीन पदार्थ वेगळं काही तयार होत नाही. हे संयुगामध्ये रासायनिक संयोग होतो, म्हणून त्याला संयोग नाव दिले. द्रव्याचं रासायनिक संघटन कसं झालेलं आहे त्यावरून हा दुसरा निकष आहे. त्या 3 प्रकार, मूलद्रव्य, संयुग, मिश्रण. बघा आता ह्या मूलद्रव्य जे आहे पहिलं जे कॉपर आपण पाहिलेलं, त्याच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हवेमध्ये जे ऑक्सिजन जे आहे तो ऑक्सिजनचा हा एक अणू झाला. मूलद्रव्य ऑक्सिजन, ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजनचेच कण असतात आणि मग त्या प्रत्येक कणाला काय म्हणतात तर अणू असे म्हणतात. हा आहे ऑक्सिजनचा अणू, हा आहे हायड्रोजनचा अणू, हा स्वतः एकटाच आहे बघा. त्यामुळे लहानात लहान कण, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲटम. अणू म्हणजे ॲटम. ठीक आहे. मग आता रेणू काय आहे, रेणू म्हणजे काय
तर अणू एकत्र आले, एकच जो तो अणू, परंतु एकापेक्षा जास्त अणू एकत्र आले की तयार होतो, त्याला म्हणतात रेणू. त्याला स्वतंत्र अस्तित्व असतं. द स्मॉलेस्ट पार्टिकल मेड बाय युनियन ऑफ टू और मोर ॲटम्स इज कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. एक असतो तो अणू, आणि आता एकापेक्षा जास्त आले, ऑक्सिजनचे 2 अणू आले, आता तयार झाला ऑक्सिजनचा रेणू. आपल्या हवेमध्ये आपण जो ऑक्सिजन आहे म्हणतो तो रेणू रूपात असतो, कारण वायुरूप जी मूलद्रव्य आहेत, ऑक्सिजन, क्लोरीन, हायड्रोजन, नायट्रोजन, त्यांच्या एका अणूला स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजे उदाहरणार्थ हा एकटा स्वतंत्रपणे फिरू शकत नाही किंवा वावरू शकत नाही, त्याला जोडीला अजून एक अणू लागतो. म्हणून ऑक्सिजनच्या एका रेणूमध्ये 2 अणू आहेत. प्रत्येक ठिकाणी 2 असतील असं नाही. हे दुसरं उदाहरण आहे हायड्रोजन. हायड्रोजनच्या सुद्धा एका रेणूमध्ये 2 अणू असतात. काही मूलद्रव्ये अशी आहेत एका रेणूमध्ये जास्त अणू, उदाहरण फॉस्फरसमध्ये 4 अणू असतात. P4 म्हणजे फॉस्फरसच्या एका रेणूमध्ये 4 अणू असतात. सल्फर म्हणजे गंधक नावाचं मूलद्रव्य आहे, त्याच्या एका रेणूमध्ये 8 अणू असतात. म्हणजे डिपेंड्स अपॉन द इलेमेंट हाऊ मेनी ॲटम्स आर. म्हणजे रेणू तुम्हाला समजलं असेल की रेणूमध्ये अधिक अणू असतात, एकापेक्षा जास्त अणू. मग आता संयुग म्हणजे काय? आता हे पाहिलं आपण मूलद्रव्यांबद्दल. संयुग हे बघा, इथे चमच्यामध्ये साखर घेतलेली आहे आणि साखर गरम केली की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घरी करून पहा की साखर आपण तव्यावर घेतली आणि जर गरम केली तर साखरेतून पाण्याची वाफ निघते आणि काळा पदार्थ शिल्लक राहील तव्यामध्ये. मग हा काळा पदार्थ काय आहे? कार्बन. गरम केल्यामुळे पाणी जे साखरेमध्ये आहे त्याची वाफ होते. म्हणजे साखर हा एक पदार्थ, पाणी आणि कार्बन. जसं मगाशी आपण ऑक्सिजन बघितला किंवा तांबं बघितलं, त्यात दुसरं काही नाही, परंतु साखरेमध्ये पाणी आहे आणि कार्बन आहे. म्हणजे किती मूलद्रव्य आहेत बघा. पाणी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं आहे, अधिक कार्बन, 3 मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने साखर बनलेली आहे. त्यामुळे साखर हे संयुग आहे. कळलं तुम्हाला? मग अशा प्रकारचे अनेक आपल्या अवतीभोवती आहेत. संयुग म्हणजे काय? रेणूमधील अणू वेगवेगळे आहेत. मगाशी ऑक्सिजनचा रेणू होता, परंतु ऑक्सिजन मूलद्रव्याचा होता, त्यामध्ये दोन्ही ऑक्सिजनचेच अणू होते. इथे बघा 2 हायड्रोजनचे अणू आहेत आणि 1 ऑक्सिजनचा अणू आहे, त्यांच्या संयोगाने तयार झालाय पाण्याचा रेणू. पाण्याचा रेणूचं चित्र पहा, 2 हायड्रोजन अणू आणि 1 ऑक्सिजन अणू. म्हणजे रेणूमधील अणू वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर त्या पदार्थाला संयुग मीन्स कंपाऊंड म्हणायचं आहे. आणि मग संयुगाचा लहानात लहान कण जो आहे, आता उदाहरणार्थ हा पाण्याचा एक कण आहे, त्याला तुम्ही रेणूच म्हणायचं, अणू म्हणू शकत नाही. वाय? बिकॉज द ॲटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ दिस वॉटर आर डिफरंट. ॲटम वेगवेगळे आहेत, तर म्हणून हा पाण्याचा रेणू आहे. दुसरा एक आपण रेणू, आपण जे नेहमी मीठ खातो ते मीठ सोडियम आणि क्लोरीन या अणूंच्या संयोगाने, रासायनिक संयोगाने तयार झालेलं आहे. हा आहे आपला मिठाचा रेणू. हे झालं संयुग. आणि रासायनिक संयोगाने होत असल्यामुळे तुम्ही हे घटक दोन्ही सहज वेगळे करू शकत नाही. म्हणजे संयुगाचा लहानात लहान कण ज्याला आपण रेणू म्हणतो तो 2 किंवा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या अणू एकमेकांनी जोडून तयार झालेला असतो. आणि तिसरा प्रकार मिश्रणे. मिश्रणे म्हणजे काय? हे बघा, हे चित्र तुम्हाला दाखवलं आहे भेल. यामध्ये कोणतेही एक संयोग नाही आहे. अनेक संयुग, अनेक मूलद्रव्य तुम्ही कोणत्याही प्रमाणात एकत्र करा, मिश्रण तयार होतं. हे पहा, आता मगाशी दिलेलंच मी चित्र घेतलं आहे मुद्दाम. लिंबू सरबत, लिंबूचा ज्यूस आहे, पाणी आहे, साखर आहे, मीठ आहे. कुठले जे पदार्थ तुम्हाला पाहिजेत, जे आवश्यक आहे ते आपण घातले, त्यांचं योग्य प्रमाण नाही, फक्त आपण चव येण्यासाठी त्यांचं प्रमाण घेतो. देअर नो एनी न्यू सबस्टन्सेस फॉर्म, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज मिक्सचर्स. त्यांना आपण काय म्हणतो? मिक्सचर्स म्हणतो. मग म्हणजे मिश्रणामध्ये काही विशिष्ट पदार्थ तयार होत नाही, वेगवेगळी मूलद्रव्ये संयुग एकमेकांमध्ये मिसळली की मिश्रण तयार होतं. त्यांचं प्रमाण निश्चित नसते, कोणत्याही रासायनिक बदल घडून येत नाही, त्यामुळे किंवा नवीन संयुग तयार होत नाही, त्यामुळे त्यांना मिश्रण असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या अवतीभोवती असलेली हवा, दूध, मग असं लिंबू सरबत, समुद्राचं पाणी ज्यामध्ये क्षार आहेत, हे सगळी मिश्रणं आहेत. द स्मॉल पार्टिकल्स ऑफ मिक्सचर आर ॲटम्स, मॉलिक्युल्स ऑफ 2 or more एलिमेंट्स ऑर कंपाऊंड. म्हणजे मिक्सचरचा जो पार्टिकल आहे तो वेगवेगळ्या ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स या कोणताही पदार्थ एकत्रीकरण करून
तयार होतात. उदाहरणार्थ हवा जी आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, अजूनही घटक आहेत. हवा ही मिश्रण आहे. नंतर दूध, दुधामध्ये प्रथिनं, मेद असतं, पाणी असतं, समुद्राच्या पाण्यामध्ये विविध क्षार असतात. बघा एअर मॉलिक्युल्स ह्या आपल्या हवेमध्ये किती मिश्रण आहे. हवा एक मिश्रण आहे. या हवेमध्ये आपल्या ही खाली जी आहेत ती मूलद्रव्य आहेत. ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, क्लोरीन, फ्लोरीन वेगवेगळ्या रूपामध्ये. ऑक्सिजन तर फ्री आहे, नायट्रोजन पण फ्री आहे, म्हणजे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि वरती जी तुम्हाला दिसत आहेत कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, H2O म्हणजे पाण्याची वाफ आहे. नंतर CFC क्लोरोफ्लोरोकार्बन जो AC वगैरे यांच्यामधून जो निघतो तो हवेमध्ये मिसळतो. ओझोनचा थर आहे तुम्हाला माहिती आहे. मिथेनचं काही प्रमाण आहे. ही सगळी संयुग आहेत हवेमध्ये असलेली. म्हणजे हवा काय आहे, ह्या सर्व संयुगांचं आणि मूलद्रव्यांचं मिश्रण आहे हवा. हवा ही ह्या सर्वांचं मिश्रण आहे. सी हिअर देअर आर सम कॉमन टाइप्स ऑफ अलॉयज. अलॉयज म्हणजे धातू आहेत. कांस्य, कांस्य तुम्हाला माहिती आहे. कांस्य म्हणजेच काय, ब्रॉन्झ. ब्रॉन्झ आपण जे म्हणतो ते एक प्रकारचं काय आहे, मिश्रणच आहे दोन धातूंचं. आणि जे ब्रॉन्झमध्ये तांब आणि टीन म्हणजे कथील यांनी बनलेलं हे काय अलॉय, म्हणजे धातू जे मिक्स करतात तेव्हा त्याला अलॉय म्हणतात. यांनी बनलेलं एक मिश्रण आहे. त्यानंतर ब्रास म्हणजे पितळ, आपण जे पितळेची भांडी जी वापरतो ते तांबे आणि जस्त यांनी बनलेलं मिश्रण आहे. मिश्रणच आहेत. बघा ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मूलद्रव्य संयुग मिश्रणांचे जे गुणधर्म आपण पाहिले ते इथे तुम्हाला एकत्र पाहायला मिळतील. पहिलं आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन दाखवलेलं आहे. हे नायट्रोजनचे अणू एकत्र येऊन नायट्रोजनचा रेणू तयार झाला आहे. ऑक्सिजनचा अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचे रेणू तयार झाले आहेत. त्यांचा घटक हा एकच असतो, तो स्वतः. त्याचे लहानात लहान कण अणू असो किंवा रेणू एक समान असतात आणि ते रासायनिक बंधाने जोडलेले असतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणुरेणू वेगवेगळेच असणार. संयुगामध्ये काय बघा, नायट्रोजन डायऑक्साईड उदाहरण दाखवलं NO2. व्हाईट म्हणजे N आहे, दोन निळे म्हणजे O2 आहे. किंवा NO, N आणि O, एक नायट्रोजन एक ऑक्सिजन. तर स्वतःचा एक स्वतंत्र घटक असतो संयुग. रेणू सगळे सारखे असतात, पण रेणूमधील घटक दोन किंवा अधिक अणूंनी बनलेले असतात, रासायनिक बंधाने जोडलेले असतात. घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते तरच तो घटक तयार होतो. उदाहरणार्थ पाण्यामध्ये बघा H2O, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1, तरच पाणी तयार होईल. आणि त्यांचे मूल संयुगाचे जे गुणधर्म आहेत, पाण्याचे गुणधर्म त्यांच्या मूळ पदार्थांपेक्षा वेगळे. उदाहरणार्थ पाणी जे हायड्रोजन आणि ऑक्सिजनने बनलेलं आहे, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे गुणधर्म वेगळे आहेत, ते वायू आहेत, पण बनलेलं पाणी मात्र द्रव आहेत. म्हणजे संयुगाचे गुणधर्म हे त्यांच्या घटकांपेक्षा वेगळे असतात. बट व्हॉट अबाउट नाउ मिक्सचर्स. आता मिक्सचर दाखवलं बघा, नायट्रोजन आणि NO2 दोघांचं मिक्सर. इथे नायट्रोजन N2 आणि NO2 यांचं मिश्रण दाखवलं आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं मिश्रण दाखवलं हवेतलं. त्यातील घटक बघा, घटक पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्य असतील, संयुग असतील, अधिक त्यापेक्षा त्यांच्यामध्ये काही रासायनिक बंध नाही, काही प्रमाण नाही, प्रमाण बदलू शकते. आणि मिश्रणामध्ये जे घटक आहेत त्यांचे गुणधर्म कायम राखले जातात. So in today's session what we have studied, let us revise. आपण आजच्या भागात काय शिकलो, व्हॉट इज मॅटर, द्रव्य म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतली. त्यानंतर द्रव्याचे प्रकार, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर चे दोन क्रायटेरिया, दोन निकष. फर्स्ट क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन that is depending on states of substances, that is solid, liquid and gaseous. And second criteria of classification depends upon chemical composition of matter, and that classification is elements, compounds and mixture. So these topics today we have studied in this session. So in this session today we will stop here. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.